नमस्ते यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील. मी स्वागत करत आहे आपल्या मी मराठी चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत CSC रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि कशा पद्धतीने करायचे. CSC साठी लागणारे डॉक्युमेंट्स या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलेच आहेत. आय होप आपण सगळे रेडी केलेले असणार. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला cscregister.csccloud.in ह्या वेबसाईटवर यायचं आहे. ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अप्लायवर क्लिक करून न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये आल्यानंतर आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स, त्यांची प्रोसेस काय आहे ती ह्या ठिकाणी दिलेली आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे डॉक्युमेंट कशा पद्धतीने कॅरी करायचे. त्यानंतर आय हॅव केअरफुली रीड जे टिकमार्क आहे ते टिकमार्क करून गेट स्टार्टरवर क्लिक करायचे, जेणेकरून आपण पुढचा फॉर्म फिल करू शकतो. तर फॉर्म फिल करण्यासाठी एकूण 6 स्टेपमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यापैकी फर्स्ट आहे CSC ॲप्लिकेशन टाईप. CSC ॲप्लिकेशन टाईपमध्ये आपण इंडिव्हिज्युअली सिलेक्ट करायचे. त्यानंतर TEC सर्टिफिकेट नंबर. आता आपण TEC सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, आता म्हणजेच आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे TEC सर्टिफिकेट कसं काढतात, तर त्या ठिकाणी रेफर नंबर जो आहे TEC सर्टिफिकेटचा तो ह्या ठिकाणी मेन्शन करायचे. त्यानंतर BCBF सर्टिफिकेट जो आहे तो मिळाल्यानंतर BCBF सर्टिफिकेट नंबर हा नंबर आहे, हा नंबर आपण ह्या ठिकाणी मेन्शन करायचे. BC सर्टिफिकेट किंवा TEC सर्टिफिकेट नसेल तर आपण हा ॲप्लिकेशन करू शकत नाही आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम ह्या एक्झाम कंप्लीट करायच्या आहेत. जर तुम्हाला नसेल कळत तर तुम्ही ह्या अगोदरचे व्हिडिओ बघू शकता आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते बघून सर्टिफिकेट घ्यायचे आहे. त्यानंतर व्हॅलिडेशनवर क्लिक करायचे. व्हॅलिडेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते सर्टिफिकेट व्हॅलिड आहेत की नाही हे पाहायला मिळेल. सर्टिफिकेट व्हॅलिडेशन झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे TEC सर्टिफिकेटवर जे नाव आहे त्यानुसार पर्सनल डिटेल्समध्ये नाव येणार आहे. डेट ऑफ बर्थ ॲड होणार, जेंडर ॲड होणार, हे सगळं ऑटोमॅटिकली त्यामध्ये ॲड होणार. फक्त तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे की नाही. ते चेक केल्यानंतर आपण खाली येणार आहोत मोबाईल नंबर. जो काही मोबाईल नंबर तुम्ही कायमस्वरूपी वापरणार आहात तो मोबाईल नंबर इथे ॲड करा. त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करायचे. सेंड OTP केल्यानंतर आपल्या मोबाईलवर जो रजिस्टर मोबाईल केलेला आहे त्यावर एक OTP येणार. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मी आता इथे OTP ॲड करून घेते. OTP ॲड केल्यानंतर व्हॅलिडेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP व्हॅलिड आहे की नाही हे इथे चेक होणार. चेक झाल्यानंतर पुढे आपण जाणार आहोत ॲडिशनल पर्सनल डिटेल्समध्ये. तर ह्या ठिकाणी फर्स्ट आपलं आधार कार्ड नंबर ॲड करायचे. आधार कार्ड नंबर ॲड केल्यानंतर तो सुद्धा व्हॅलिड आहे की नाही पाहायचा आहे. व्हॅलिड झाल्यानंतर पुढे आहे डिटेल्स, फादर नेम किंवा हजबंड नेम. जर मॅरिड वुमेन्स असतील तर त्यांना हजबंड नेमसुद्धा ते टाकू शकतात. पण जे नाव आहे ते तुम्हाला पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर आपल्या आईचं नाव, मॅरिटल स्टेटस, मॅरिड असणार तर मॅरिड, नसेल तर अनमॅरिड करायचं आहे. नेक्स्ट आपण येणार आहोत कॅटेगरी. आता कॅटेगरीमध्ये जर रिझर्व कॅटेगरी असेल, म्हणजेच OBC, ST, SC वगैरे जर असतील तर त्यांना रिझर्वेशन सिलेक्ट करायचे आहे. आणि ओपनमध्ये असणार तर तुम्हाला जनरल सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर डिजेबली कॅटेगरीमध्ये जर म्हणजे अपंगत्व असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे, नाहीतर मग नॉट फिजिकली एम्पायर्ड सिलेक्ट करून नेक्स्ट आपण स्टेट सिलेक्ट करायचे. आपण ज्या स्टेटमधून अप्लाय करतो आहोत त्या स्टेटवर क्लिक करायचे. महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. आपण ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आहोत ते डिस्ट्रिक्ट घेऊन स्टेट असेंब्लिटी कन्सल्टन्सी, म्हणजेच तुमचं मतदार यादीमध्ये ज्या नाव आहे ते मतदारसंघ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे. नेक्स्ट आपण परमनंट ॲड्रेस, म्हणजेच परमनंट ॲड्रेससाठी 3 बॉक्स दिलेले आहेत. तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे पूर्ण डिटेल्स आपल्याला ॲड करायचे. आता नेक्स्ट आहे KOSK डिटेल्स, म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर KOSK नेम म्हणजेच आपण आपलं सेंटर ज्या नावाने चालू करणार आहोत ते नाव या ठिकाणी KOSK नेममध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर सेंटर ओनरशिप जे आहे ते कशा पद्धतीने आहे, म्हणजे स्वतःचं आहे, रेंटमध्ये आहे की गव्हर्मेंटचं आहे, त्या पद्धतीने आपण ते सिलेक्ट करायचे. नेक्स्ट आहे आपलं सेंटर जो आहे रुरल एरियामध्ये आहे की अर्बनमध्ये आहे ते सिलेक्ट करायचे. गावामध्ये असेल तर रुरल आणि शहरामध्ये असेल तर तुम्ही अर्बन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचे. आपलं महाराष्ट्र घेतलं. डिस्ट्रिक्ट, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही आता शॉप ओपन करताय ते डिस्ट्रिक्ट.
त्यानंतर स्टेट असेंब्लिटीमध्ये म्हणजेच तुमचं मतदार यादीमध्ये कुठल्या ठिकाणी नाव आहे ते नाव सिलेक्ट करायचं आहे. सब डिस्ट्रिक्ट कुठला आहे, विलेज काय आहे, तुमची ग्रामपंचायत कुठली आहे, हे सगळे डिटेल्स ॲड करून घ्यायचे आहेत. हे ॲड केल्यानंतर किओस्की ॲड्रेस म्हणजेच आपलं सेंटर ज्या ठिकाणी आहे त्याचं पूर्ण ॲड्रेस काय आहे ते ॲड्रेस मेन्शन करायचं आहे. ह्या ठिकाणीसुद्धा आपल्याला 3 बॉक्स दिलेले आहेत. तिन्ही बॉक्समध्ये आपण व्यवस्थितरित्या ॲड्रेस ॲड करू शकतो. ॲड्रेस ॲड केल्यानंतर त्या ठिकाणचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर जो कॅप्चा दिलेला आहे कॅप्चा फिल करून टिकमार्क करून नेक्स्टवर क्लिक करायचे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपण नेक्स्ट डिटेल्समध्ये येणार आहोत. नेक्स्ट डिटेलमध्ये ऑथेंटिकेशन डिटेल्समध्ये आपला ईमेल ॲड्रेस अँड पॅन कार्ड डिटेल्स टाकायचे आहेत. तर ईमेल आय डी जो आहे जो आपण परमनंटली यूज करणार आहे तो ईमेल ॲड्रेस या ठिकाणी ॲड करायचे. ईमेल आय डी ॲड केल्यानंतर सेंड OTPवर क्लिक करा. आता OTP जो आहे तो आपला ईमेल आय डीला जाणार आहे. तर तुम्हाला तो ईमेल आय डीमध्ये जाऊन OTP घेऊन व्हेरीफाय करून घ्यायचे. ईमेल आय डी व्हेरीफाय झाल्यानंतर आपण आता पॅन नंबर व्हेरिफिकेशनमध्ये यायचे. आपल्या पॅन कार्डवर जो नंबर आहे तो तसाच्या तसा ॲड करून या ठिकाणी पॅन मॅचिंग पर्सेंटेज जे आहे ते 100% यायला हवं. 100% केव्हा येणार तर आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड जेव्हा सेम असेल त्यावेळेसच तो 100% येणार. त्यानंतर आपण टिकमार्क करून नेक्स्टवर क्लिक करायचे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपली तिसरी स्टेप आहे बँक डिटेल्स. बँक डिटेल्समध्ये आल्यानंतर फर्स्ट आपल्याला IFSC कोड दिलेला आहे. IFSC कोड म्हणजेच आपला जो बँक पासबुक आहे त्या पासबुकवर एक IFSC कोड दिला जातो. तो जसंच्या तसं टाकून व्हॅलिडेट करून बघायचा आहे. व्हॅलिड केल्यानंतर आपला अकाउंट नंबर जो आहे पासबुकवर असलेला अकाउंट नंबर टाकायचा आहे. सेविंग अकाउंट आहे की करंट अकाउंट ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या नॉमिनी डिटेल्स. नॉमिनी म्हणजे आपण आपला जो काही वारसदार आहे, मिस्टरांना ठेवू शकताय, तुमच्या मुलाला ठेवू शकताय, ते वारसदारचे डिटेल्स सिलेक्ट करायचे. त्याची डेट ऑफ बर्थ घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर चौथी स्टेप आपली डॉक्युमेंट अपडेटची आहे. डॉक्युमेंट अपडेटमध्ये आल्यानंतर आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे अटॅच करायचे आहेत ह्या ठिकाणी. तर डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपला EPIC नंबर म्हणजेच आपला जो वोटर ID आहे मतदान कार्ड, तो मतदान कार्ड नंबर ह्या ठिकाणी लिहायचे. तर सर्वात प्रथम आपण डॉक्युमेंट अपडेट करून घेऊया म्हणजेच अपलोड करून घेऊया. तर डॉक्युमेंट अपलोडमध्ये काय काय दिलेलं आहे तर आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आपलं जे काही बँक पासबुक आहे, पासपोर्ट साईज फोटो, हे सगळे डिटेल्स दिलेत. सर्वात प्रथम आपण आता आधार कार्ड अपडेट करू. आधार कार्डवर तुम्ही PDF फाईल किंवा JPG फाईलसुद्धा अपलोड करू शकताय. तर ब्राउझर फाईलमध्ये जाऊन आपला आधार कार्ड जो फुल प्रिंट आहे तो अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आधार कार्डचं नाव खाली जाणार आहे. त्यानंतर सेकंड आपलं पॅन कार्ड आलेलं आहे. पॅन कार्डवर क्लिक करून आपली जी पॅन कार्डची फाईल आहे ती सिलेक्ट करायची आहे. अपलोड सक्सेसफुल झालं, ओके करून घ्यायचे. त्यानंतर आपला जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो पासपोर्ट साईज फोटो अटॅच करून घ्यायचे. एक एक डॉक्युमेंट जसं आपण अपडेट करणार ते डॉक्युमेंट्स नावं ह्या ठिकाणं गायब होणार आहेत. त्यानंतर आपण आता पासपोर्ट साईज फोटो झाल्यानंतर बँक डिटेल्समध्ये तुम्ही बँकेचं पासबुक किंवा चेकबुकसुद्धा अपलोड करू शकता. चेकबुक अपलोड झाल्यानंतर आपला BC आणि TEC सर्टिफिकेट्स हे अपलोड करून घ्यायचे. तर आता BC सर्टिफिकेट मी थोड्या वेळाने अपलोड करते. त्या अगोदर आपलं क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स अपलोड करून घेऊया. क्वालिफिकेशनमध्ये आपण जे काही हायेस्ट क्वालिफिकेशन आहे म्हणजे 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन केलेलं असेल, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा असेल तर ते आपण अपलोड करून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण आता वोटर ID अपलोड करतो आहे. वोटर ID तुम्ही डाउनलोड करूनसुद्धा अपलोड करू शकताय. त्यानंतर TEC सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आपण जे काही डाउनलोड केलेलं असेल TEC सर्टिफिकेट अपलोड सक्सेसफुली झालं. नेक्स्ट आपण आता पाहणार आहोत आपला इंडियन पासपोर्ट. आता इंडियन पासपोर्ट आणि पोलीस व्हेरिफिकेशन असे 2 डॉक्युमेंट्स अजून आहेत. तर हे डॉक्युमेंट्स जरी नसतील तरी चालेल, म्हणजे ते कंपल्सरी दिलेले नाही आहेत की पाहिजेच असं काही नाही आहे, नसेल तरी चालेल. त्यानंतर आपला BCBF सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. BCBF सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर आपलं क्वालिफिकेशन सर्टिफिकेट अपलोड करून घेऊया. क्वालिफिकेशन झाल्यानंतर आपलं नेक्स्ट सर्वात प्रथम आपण काय काय डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते आपण बघणार आहोत. आधार कार्ड अपलोड केलेलं आहे, पॅन कार्ड अपलोड केलं आहे, फोटो, बँक डिटेल्स, वोटर ID, TEC सर्टिफिकेट, हायेस्ट क्वालिफिकेशन आणि BCBF असे सर्टिफिकेट्स आपण सगळे अपलोड केलेले आहेत.
जर ह्यापैकी कुठलं डॉक्युमेंट तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचं असेल तर तुम्ही ते पुन्हा एकदा प्रिव्ह्यू करून बघू शकताय. जर एखादा रॉंग डॉक्युमेंट अपलोड झालेला असेल तर ह्या ठिकाणी डिलीट करायचे. डिलीट करून तुम्ही पुन्हा एकदा डॉक्युमेंट अपलोड करू शकताय. सर्व डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर आपण टिक मार्क करून नेक्स्टमध्ये जायचे. नेक्स्टवर आल्यानंतर आपलं काम झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन असं मेसेज आलं आहे, म्हणजे आपलं CSC रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे पूर्णपणे फिल करून झालेला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर येणार आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. ॲप्लिकेशन रेफरन्स नंबरचं तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचे. स्क्रीनशॉट मारून त्याची एक PDF सेव्ह करून ठेवायची आहे, कारण पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला हे डिटेल्सची गरज आहे. तर आपण सर्वात प्रथम आता एक काम करणार आहोत. राईट साईडला पण एक प्रिंट म्हणून ऑप्शन आलेले आहे. त्या प्रिंटमध्ये जाऊन PDF त्याची सेव्ह करून घ्या आणि मोबाईलमध्ये एक फोटोसुद्धा काढून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस आहे, सगळ्यात महत्त्वाचं CSC ॲप्लिकेशन जे आहे ते आपण एक डाउनलोड करून घ्यायचे. CSC ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी आपण मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये यायचे. या ठिकाणी CSC ॲप्लिकेशन असं सर्च करायचे. CSC ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर CSC ॲप असा एक सॉफ्टवेअर आहे, तो डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड करून ओपन करा. मग थोडा वेळ घेणार तो ओपन होण्यासाठी. त्यानंतर नेक्स्टमध्ये जायचे. नेक्स्टवर क्लिक करून आपण सगळे डिटेल्स अलाव करून घ्यायचे. अलाव केल्यानंतर पुन्हा आपण VLE अजूनपर्यंत झालेलो नाही आहेत, कारण आपले डिटेल्स आपण आत्ता सेंड केलेले आहेत. त्यामुळे साईनअप करायचे आणि प्रोसेसवर क्लिक करायचे. प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर, आता हा ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर कुठे मिळेल तर आपल्याला एक मेल आलेला असेल रजिस्टर ईमेल ID वर. तर त्या मेलमध्ये रेफरन्स नंबर आणि सिक्युअर कोड दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या ह्या ठिकाणी ॲड करायचे. आणि जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर ॲड करून प्रोसेस टू कॅप्चर व्हिडिओवर क्लिक करायचं. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक व्हिडिओ बनवायची आहे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी इन्स्ट्रक्शन जे आहेत ते कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायची ते आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत. व्हिडिओ जी आहे ती आपली 10 सेकंदाची असायला हवी. त्यामध्ये आपल्याला एक ब्लँक A4 पेपर घ्यायचे. A4 पेपरवर मोठ्या अक्षरामध्ये आपला पॅन कार्ड नंबर जो आहे तो लिहायचा आहे आणि त्याच्याखाली ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर लिहायचा आहे. ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर लिहिल्यानंतर तो पेपर आपल्याला असं समोर पकडायचा आहे आणि आपला जो सेंटर आहे त्या सेंटरच्या पुढे उभं राहून आपलं जे नाव आणि डेट ऑफ बर्थ हे बोलायचं आहे व्हिडिओमध्ये. पेपर समोर पकडून तुम्हाला बोलायचं आहे आणि अशा पद्धतीने ही 10 सेकंदाची व्हिडिओ करून ती तुम्हाला अपलोड करायची. पुन्हा एकदा सांगते, ब्लँक A4 पेपर घेऊन पॅन कार्ड नंबर रेफरन्स नंबर लिहायचा आहे आणि आपल्या सेंटरच्या समोर उभं राहून त्या ठिकाणी आपल्या सेंटरचं नावसुद्धा दिसायला हवं. जो काही तुम्ही बॅनर लावलेला असेल तो बॅनरसुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसायला हवा. अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून तुम्हाला ती अपलोड करायची आणि प्रोसेस टू रिव्ह्यूवर क्लिक करायचे. प्रोसेस टू रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन असं मेसेज येणार आहे, म्हणजेच तुमचे डिटेल्स त्यामध्ये अपडेट झाले. डिटेल्स अपडेट झाल्यानंतर पुढचा जो तुमचा CSC ID आहे तो तुम्हाला रजिस्टर ईमेल ॲड्रेसवर येणार. तर तो केव्हा येणार, ज्यावेळेस तुमचं CSC रजिस्ट्रेशन अप्रूव्हल होणार